सकाळचे झाले होते 4. मस्त उठलो, ब्रश विश केलं, आंघोळ करून फ्रेश झालो. मग परत देवाची पूजा वगैरे केली. मस्त देवाला आरती वगैरे लावून उदबत्ती लावून पाया पडलं. मग आलो आपल्या गाडीपाशी. मग सकाळ सकाळ एवढा थंडीमध्ये गाडी झाली थंडगार. मग तिला केलं, मारला सेल्फ आणि केलं चालू. मग निघालो मंदिरापाशी. मग आलो गणपती मंदिरापाशी आणि मस्तपैकी दर्शन घेतलं. हे आमच्या गावचं गणपती मंदिर आहे. मग घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन आणि जय श्री गणेशाय नमः म्हटलं आणि निघालो महादेव मंदिराला. मग पोहोचलो महादेव मंदिरापाशी. मस्त महादेवाचं मग काय सकाळ सकाळी हर हर महादेव म्हणून महादेवाला उठलो. मग मस्त दर्शन केलं महादेवाचं आणि निघालो आपल्या राम मंदिरला. आता गणपतीचं महादेवाचं दर्शन केलंय म्हटल्यावर मग आता गावाचा मारुतीचं दर्शन पण करावं लागते की. मग आलो राम मंदिरला. राम मंदिर तर बंद होतं. मग केलं आपल्या मारुतीरायाचं दर्शन आणि निघालो घराकडं. मग आलो घरला आणि टाकले बॅगा बिगा आणि निघालो अक्कलकोटच्या रस्त्यानं. सकाळ सकाळ एवढी थंडी होती की रोड पुरा मोकळाच होता. मग काय आता असं वाटत होतं की मग आजचा दिवस आपलाच आहे. हळूहळू पुढे चलत गेलो. मस्त उजडू लागतं. मस्त उजडता नांदेडच्या जवळ पोहोचलो. मग भोकर नाक्यावर मस्त एक गरम गरम चाय पिलो आणि निघालो पुढच्या प्रवासाला. सकाळ सकाळचं वातावरण एकदम भारी होतं. जसं दिवस निघालं तसं वातावरण एकदम भारी वाटायलं. मग काय तसंच मस्त नांदेड पार करून बायपास नांदेडचा पार करून लोह्याच्या जवळ मग दणकावून भूक लागली होती. बघितलं एक हॉटेल आणि इथं भेटत होते लोह्याचे स्पेशल धपाटे. मग दणकावून हाणले 2 धपाटे. इथं धपाटे स्पेशल असतात लोह्यात. मग काय नाश्ता वगैरे केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. मग चढलो नांदेड लातूर हायवेवर. चाकूर, शिरूर, माळेगाव हे सगळे गावं पार करत मस्त रस्त्याचा आनंद घेत मस्त कवळं ऊन पडू लागलं पोहोचलो लातूरला. मग लातूरला पोहोचल्यावर तर काय पुरे रस्ते तर खालीच दिसू लागते. मग मी पोहोचलो शिवाजी चौकमध्ये. शिवाजी चौकमधून हळूहळू गाडी काढली पुढे आणि लागलो मग तुळजापूर हायवेला. ह्या रोडला इकडून तिकडून रोडच्या बाजूला पवनचक्क्या होत्या आणि हे रोड तर एकदम अतिशय भारी वाटू लागला. रस्त्याचे मस्त व्ह्यूज बघत निघालो पुढं. जवळ गेल्यावर रस पियायला थांबलो आम्ही. इथं हे आजोबा एकदम भारी उसाचा रस देऊ लागले. ताजा आणि एक नंबर होता बघा. आणि पोहोचलो अक्कलकोटमध्ये आणि तिथून पुढे निघालो आम्ही स्वामीच्या समाधी मंदिराला. हे आहे स्वामींचं समाधी मंदिर. स्वामीच्या मंदिरात प्रवेश केला. मग इथं स्वामींच्या मंदिरात प्रवेश केल्यावर मन एकदम प्रसन्न झालं. इथल्या मंदिरात उभा राहिल्यावर बोलायची काही गरजच नाही. मन आपोआप शांत होते. मंदिराच्या बाहेर आल्यावर मस्त मंदिराच्या आजूबाजूला छोटे मोठे विठ्ठल रुक्माईचं छोटे महादेवाचं मंदिर होतं. ते सगळं दर्शन. तिथून निघालो वटवृक्ष मंदिरासाठी. मग वटवृक्ष मंदिराच्या रस्त्याला लागलो. मग स्वामीच्या वटवृक्ष मंदिराला पोहोचलो आणि एकदम अतिशय मन शांत झालं आणि एवढं भारी वाटू लागलं की नाही, मन तर एकदम प्रसन्न झालं. मग स्वामीचे केले दर्शनाला लागून आणि गुरुवार असल्यामुळं काय भक्तांची भीड तर लईच होती बाबा. मग दर्शन केलो, बाहेर आलो, मस्त वृक्षाखाली थांबलो. या वातावरणात मन एकदम प्रसन्न झालं. आजचा हा प्रवास मनाला खूप समाधान देणार होता. मग काय ब्लॉग खतम करतो. बाय बाय.